ग ग रे सा नि रे सा नि नि द प म द प म रे ग रे सा नि रे सा रे ग. असं आहे काय की पुण्याला यायचं कसं ठरलं? अगं आम्हाला जेजुरीला जायचं होतं ना, ह्याचं सारखं खंडोबा खंडोबा चाललंय. अरे आणि राहुल तो आहे सासूबाईंकडे, त्याला तिकडेच राहायला आवडतं. आणि आम्हाला पण फावतं की ते. काय रे अमर, 3 वर्षाचा मुलगा आहे तुला, जरा जबाबदार पुरुषासारखं वाग ना. अगं तू आधी 3 वर्षाच्या मुलाच्या आईसारखी दिस ना. माझी बायको आकर्षक दिसते हे मला आवडतं, पण हे काय तू तर मला म्हातारा करायला निघाली आहेस. हे बरं नाही. अमर प्लीज ना, आम्हाला बोलून दे. किती दिवसानंतर भेटलो आम्ही. मग बोला ना, मी बसलो शांत इथे. तू जा बाबा जा, कुठेतरी फिरून ये. फिरून येऊ? तू चल ना. मी जाऊ का? नो बॉस, मी फ्रेश होऊन आलोच. असा करत असतो हा नेहमी, दमवतो अक्षरशः मला. सतत मी हवी असते हावऱ्याला. तुझा श्री नाही ना ग असा वेडा. श्री असतो कुठे असला वेडेपणा करायला. बहिणाबाई, यावर सोल्युशन एकच, तुम्ही पाळणा हलवण्याचं बघा आता. श्रीला प्लॅनिंग करायचंय सुद्धा. अरे देवा, अजून पहिल्या मुलाचा पत्ता नाही आणि तुम्ही प्लॅनिंग सुरू केलं. माझ्या वेड्याला बघ, राहुलला दुसरं लागल्यापासून दुसरं हवंय म्हणून मागे लागलाय. सुधा 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 आले. एक क्षण मला मोकळा सोडत नाही हैवान. सुधा आले रे, येतेच गमी. सुधा काय रे, काय हवे? बसू दे ना जरा मला माझ्या बहिणीकडे. अगं बस ना मग. अगं मी फिरायला जातोय, किती वेळ लागेल कोणास ठाऊक. म्हटलं जाण्यापूर्वी KISS करूनच जावं. तू पण ना प्लीज का नाही? काय करतो? काय विचार करते? प्लीज सोड ना. सोड. अमर अमर अमर. अमर जाऊ दे प्लीज अमर. ती दोघं 2-3 दिवस होती. त्यांचं बेलगाम प्रेम, कसलीही तमा न बाळगता एकमेकांच्या जवळ येणं मला दिसत होतं. आणि मी बेचैन, एकटी. ती दोघं इथून गेली. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी रियाज करत होते मल्हार बरोबर. काय झालं? काय झालं? पाय पाय पाय. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बघू. आता कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय. थांबू नको श्री. आय वॉज मिसिंग श्री. त्यावेळी तू मला हवा होतास, खूप हवा होतास. माझे लेसन्स चालूच राहिले, पण आता माझं लक्ष संगीतात लागत नव्हतं. विचलित व्हायला लागलं होतं. माझ्या बेचैनीची, एकटेपणाची मल्हारला नक्कीच कल्पना आली असणार. तो माझ्याशी अधिक स्नेहानं वागायला लागला. रियाजाच्या वेळी आता आमचे अधिक स्पर्श व्हायला लागले. ओझरतेच, पण ते टाळावेत असं मला वाटत नव्हतं. एक दिवस मी पेटीवर होते आणि तो गात होता. माझं अजिबातच कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. त्याच्या ते लक्षात आलं.
तो माझ्या पाठीशी येऊन बसला आणि दोन्ही हात खांद्यांवरून पुढे टाकून मला पेटीवरचे सूर दाखवायला लागला. असं तो पहिल्यांदाच करत होता. त्याच्या धाडसाचं मला आश्चर्य वाटलं, पण त्याचा स्पर्श खटकला नाही. कदाचित आवडला सुद्धा. मग तो बाजूला झाला आणि माझ्या नजरेला नजर देत गायला लागला. माझ्या चेहऱ्याच्या जागी उघड्या पुस्तकाप्रमाणे माझं मनच दिसावं असं तो माझ्याकडे पाहत होता. त्यानंतरही माझा रियाज होतच राहिला आणि मल्हार येतच राहिला. माझ्या मनाची घालमेलही रोज वाढतच राहिली. प्रत्येक दिवशी रियाज संपला आणि तो निघून गेला की मनात येऊन गेलेल्या विचारांची मला लाज वाटायची. मल्हारला येऊ नको असं सांगायचं ठरवूनही रोज मी त्याच्या येण्याचीच वाट बघत असायचे. तो आला, घरात असला की मनात होणारी तगमग लपवणं मला अवघड जायला लागलं. माझं उत्तेजित होणं इतरांना कळू नये म्हणून तो आला की काहीतरी काम काढून मी विठ्ठलला बाहेर पिटाळू लागले. त्या दिवशी मल्हार आला. तो त्यानं रचलेली एक नवी गझल घेऊन. ती गझल ऐकवायला तो उतावीळ झाला होता. त्या एका क्षणी माझी मला सावरण्यात मी असमर्थ ठरले आणि आपलं सगळं जग, आपला संसार उधळण्याची भावना मला झाली. आत्महत्या करावी असंही वाटलं, पण तितकं धैर्य माझ्यात नव्हतं. शिवाय माझ्या आत्महत्येची कारण विचारणाऱ्या प्रत्येकाला तोंड देण्याची यातना श्रीच्या पदरात टाकायची माझी इच्छा नव्हती. दुसऱ्या दिवशी मल्हार पुन्हा घरी आला. यापुढे रियाज करायचा नाही असं मी ठरवलंय. त्यानंतर तुम्ही इथे आला नाहीत तर बरं होईल. असं म्हणू नकोस आदिती. काल जे घडलं ते कायमचं कोरलंय माझ्या मनावर. तो अनुभव माझ्या शरीराचा, माझ्या आत्म्याचा एक भाग बनून बसलाय. मला तुझ्यापासून दूर करू नकोस आदिती. माझं प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू. बट आय डोंट. काल जे घडलं ते क्षणिक होतं. त्या क्षणापुरता शरीरानं मनाचा ताबा घेतल्यामुळे ते घडलं. त्याबद्दल मी तुम्हाला दोष देत नाही, देणारही नाही. कारण जे शरीर माझ्या डोळ्यांना काल दिसलं ते तुमचं असलं तरी त्यावरचा चेहरा मात्र श्रीचा होता. तुम्ही जा माझ्या आयुष्यातून कायमचे, प्लीज.